पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थवर दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। चर्चेचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात। नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खराशी काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं। देसाईंची चौकशीची मागणी। नीलम गोऱ्हे पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाईंच्या आरोपांवर उत्तर देणार। संध्याकाळी 5:30 वाजता नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद। अशोक खरातची एसआयटी कडून आज पुन्हा चौकशी सुरू। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस, तर अशोक खरातची ईडी कडून चौकशी केली जाण्याची शक्यता। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीला हजर राहणार नाहीत। सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर आज भर देणार। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला आजच प्राधान्य। रुपाली चाकणकरांची सगळीच कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात। रुपाली चाकणकर अध्यक्ष असताना आयोगाच्या निधीची तरतूद चौपट। 2010 ते 2015 या 5 वर्षात खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटी होती। 2024 ते 25 मध्ये फक्त एका वर्षात महिला आयोगाची 20 कोटींहून अधिकची तरतूद। पुण्यात अशोक खरात विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन। पुण्याच्या टिळक रस्त्यावर संगीता तिवारींच्या उपस्थितीत आंदोलन। नीलम गोऱ्हे खरातच्या भक्त। गोऱ्हे 3-3 तास पूजा करायच्या। संगीता तिवारी यांचा आरोप। मंत्रिपद मिळावं, आमदारकी राहावी म्हणून नीलम गोऱ्हे पूजा करायच्या। तिवारी यांची प्रतिक्रिया। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याचीही माहिती उघड। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता। खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो समोर आलाय। भोंदूने हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलंय। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातनं लाखो रुपयांना विकल्यात। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीए कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडून पुन्हा तपासणी। खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त। सूत्रांची माहिती। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय। सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकरांचे व्यावसायिक संबंध। अंधारेंचा आरोप। आकाश चौधरींच्या नावावर अनेक कंपन्या असल्याची माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी। भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण। पोलीस उप अधीक्षक यांना भोवणार। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकरांवर जबाबदारी। चौकशीसाठी सातारा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवलं असेल। चौकशी सुरू होते त्यावेळी अधिकाऱ्याला पदावर ठेवत नाहीत। साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची तुषार दोशींच्या सक्तीच्या रजेवर प्रतिक्रिया। पालकमंत्र्यांना बदडलं। दोषींना सांगितलं असेल तर 1 महिना फिरून या। संजय राऊतांची टीका। दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याची राऊतांची प्रतिक्रिया।
अधिकाऱ्याने एखाद्या मंत्र्याला धक्काबुक्की करणं, अधिकारांचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। मंत्री संजय शिरसाट यांची साताराचे एसपी तुषार दोशी यांच्यावर प्रतिक्रिया। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा। कंबोज यांच्या घरी शुभ कार्याला गेल्यास गैर काय? खासदार संजय राऊतांचा सवाल। विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही कार्याला गेलो आहोत। कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य ठाकरे थोडाच वेळ उपस्थित होते। शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार राऊतांनी गमावलाय। रोज अशुभ बोलणाऱ्यांना संस्कृती शिकवण्याचा अधिकार नाही। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। वाढदिवसावरही राजकारण करणारे राऊत उघडे पडलेत। खोटं आणि अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा। बन यांची प्रतिक्रिया। कोणी कुठे जायचं हे त्यांचं ठरवावं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। राजकीय विषय, कौटुंबिक समारंभ वेगळे असतात। राजकीय मतभेद आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या असतात। आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या घरी कार्यक्रमाला जाण्यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मोहित कंबोज यांचे व्यावसायिक म्हणून सर्वांशी चांगले संबंध आहेत। कौटुंबिक कार्यक्रमात सर्वच जातात। छोट्या कार्यकर्त्यांकडे गेलो म्हणून काय झालं? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंची भूमिका आणि त्यांचं वागणं यावरून ते दुसरा मार्ग शोधत असावेत असं दिसतंय। तटकरेंना केंद्रीय मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। येत्या काळात विदर्भ विरुद्ध कोकण असा संघर्ष पाहायला मिळणार, वडेट्टीवारांचं विधान। रायगडच्या इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवारांचा फोटो गायब। बॅनरवर फोटो नसल्यानं आदिती तटकरेंची दिलगिरी, पण आता दिलगिरी व्यक्त करून सारवासारव करू नये। चुका झाकायला मुलीची कसरत होते याची जाणीव आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची खोचक टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या ऑटो रिक्षा चालकांची मुजोरी। मनपाच्या बस आणि इतर प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अडवण्याचा प्रयत्न। एलपीजी मिळत नसल्यानं ऑटो चालक संपावर। लातूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा कायम। बुकिंग करून 15 दिवसांनंतर देखील सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर रांगा। भंडाराच्या वरठीमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लावून देखील सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हैराण। संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री शिरसाटांच्या घरावर मोर्चा। शिरसाटांच्या घराबाहेर ऑटो चालकांची घोषणाबाजी। ऑटोच्या एलपीजीवर तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी। रिक्षा चालकांना एलपीजी गॅस मिळत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी। एलपीजी गॅसची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या पंपांवर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हात उभे। भंडाराच्या वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। तासनतास लांब रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। परभणीच्या नानलपेठ भागात तंबाखू बनवण्याचं साहित्य आणि साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर पोलिसांकडून जप्त। उस्मानिया कॉलनी परिसरात शोध मोहीम केली असता सुगंधित तंबाखू बनवण्याच्या साहित्यासह एकूण 1,85,000चा मुद्देमाल जप्त। नांदेडमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा। ऑटो व्यावसायिकांचं मोठं नुकसान। एलपीजी पंप मागील 15 दिवसांपासून बंद असल्यानं मोठी अडचण। एलपीजी गॅस तुटवड्यामुळे कोल्हापुरातील एलपीजी पंप बंद। पंपावर गॅस संपला असल्याचा बोर्ड लागलाय। एलपीजी पंपामध्ये गॅस नसल्यानं चालकांचे हाल। अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। सिलेंडर ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचा नागरिकांचा आरोप। भर उन्हात अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी मोठी गर्दी। नंदुरबार जिल्ह्यातील काही पंपांवर इंधन नसल्याचं बोर्ड लावलंय।
जिल्ह्यात मुबलक साठा असल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र दुसरीकडे इंधन नसल्यानं पेट्रोल पंप बंद स्थितीत असल्याचं चित्र। राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा इशारा। 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज। जालना जिल्ह्यामध्ये 2 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। काढणीला आलेल्या पिकाला फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा। शेतकरी संकटात। शेती पिकाचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा तडाखा। काढणीला आलेला कांदा भुईसपाट। वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिकं आडवी। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कृषी मंत्र्यांचा पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोंडी। वाशिम बाजार समितीत 16 दिवसांसाठी बंद राहणार। पणनच्या आदेशाला केराची टोपली। कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारनं जाहीर केलेली 22,000ची मदत अपुरी। एका झाडाला अवघा 220 रुपयांची मदत मिळत असल्यानं शेतकरी नाराज। हेक्टरी 5 लाखांच्या खर्चासमोर ही तरतूद तोकडी असल्याचा शेतकऱ्यांचा संताप। गोंदियामध्ये लहरी हवामानाचा आंबा पिकाला फटका। तापमानातील चढउतारांना आंबा बागांना धोका। कच्चे आंबे गळून पडायला लागले, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। मालेगावात वाढत्या उन्हाचा कांदा पिकाला फटका। कांदा पात करपू लागल्यानं उत्पादनावर परिणामाची शक्यता। तालुक्यासह जिल्ह्यात चालू वर्षी कांद्यांच्या लागवडीत वाढ। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 वाड्यांमधील वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालाय। मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। महाराष्ट्रात 2च ठिकाणी 42 कोटींचे अद्ययावत न्यूरो सर्जरी मशीन। मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मशीन उपलब्ध। मिरज वैद्यकीय महाविद्यालय लवकरच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार। आमदार इद्रिस नाईकवडी यांची माहिती। सोलापुरात लिंगायत स्मशानभूमीच्या जागेवरून महापालिका उपायुक्त आणि भाजप आमदारांचा वाद। लिंगायत समाजानं स्मशानभूमीसाठी मागितलेली जागा प्रशासनाकडून दुसऱ्याला देण्याचा घाट। आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना झापलाय।